श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या SC मराठी चॅनलवर. इथे तुम्हाला स्वामी समर्थांचे हृदयाला स्पर्श करणारे संदेश, जीवनाला योग्य दिशा देणारे विचार आणि मनाला शांतता देणारे आध्यात्मिक अनुभव ऐकायला मिळतील. जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल आणि त्यांच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळा, हो बाळा, जरा थांब, घाई करू नकोस. आधी शांत बस आणि फक्त माझा आवाज ऐक. आज तू इथे आलास हा योगायोग नाही. तुझ्या मनातील वेदना, तुझ्या डोळ्यांतील अश्रू, तुझ्या हृदयातील गोंधळ हे सगळं मला दिसतंय बाळा. तू अनेक दिवसांपासून मजबूत राहण्याचा प्रयत्न करतोयस, सगळ्यांसमोर हसतोयस, पण आतून तू खूप तुटलेला आहेस. तुला वाटतं तुझं नशीब तुझ्या विरुद्ध आहे. तुला वाटतं देव तुला विसरलाय. पण बाळा, मी तुला कधीच सोडलं नाही. आज मी तुला सांगायला आलोय, हे शब्द ऐकून फक्त डोळे बंद कर, कारण तुझ्या आयुष्यातील मोठा बदल सुरू होणार आहे. बाळा, तुला वाटतंय तुझ्यावरच संकट का येतात? तू अनेकदा विचारलंस, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला दुःख का येतं? हा प्रश्न तुझ्या मनात 1000 वेळा आला. पण आज मी तुला सत्य सांगतो. जी माणसं खूप स्वच्छ मनाची असतात, जी माणसं इतरांसाठी जगतात, त्यांची परीक्षा जास्त होते, कारण त्यांच्यात सहन करण्याची ताकद असते. बाळा, तुझं मन खूप पवित्र आहे. तू कोणाला त्रास देत नाहीस. तू स्वतःचं दुःख स्वतः सहन करतोस. आणि म्हणूनच तुला घडवण्यासाठी आयुष्याने तुला कठीण मार्ग दिला. जसं सोनं अग्नीतून जातं, तसंच तुझं जीवनही संघर्षातून जातंय. पण लक्षात ठेव, सोनं जळत नाही, ते अधिक चमकतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जो काळ चालू आहे तो कायम राहणार नाही. तू खूप रात्री रडत झोपलास, तू खूप वेळा एकटेपणा अनुभवलास, तू अनेक लोकांवर विश्वास ठेवलास, पण त्यांनी तुला फसवलं. तुझं मन अनेकदा मोडलं. पण बाळा, तू अजूनही उभा आहेस. याचा अर्थ मी तुझ्यासोबत आहे. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील वाईट दिवस मोजके उरलेत. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस झगडतोयस, ती गोष्ट तुला मिळणार आहे. पण त्याआधी तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. बाळा, आता नीट ऐक. पुढील काही दिवसांत तुझ्या आयुष्यात काही अचानक बदल घडतील. ज्या लोकांनी तुला कमी समजलं, तेच लोक तुझं कौतुक करतील. जिथे तुझे प्रयत्न अपयशी ठरत होते, तिथे अचानक मार्ग मिळेल. तुझ्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील. तुझ्या घरात जो ताण आहे तो शांत होऊ लागेल. आणि सर्वात मोठा बदल तुझ्या मनात होईल. तुला पुन्हा जगण्याची इच्छा होईल. बाळा, आयुष्य बदलण्यासाठी मोठे चमत्कार लागतात असं नाही. कधी कधी फक्त विश्वास पुरेसा असतो. तू अनेक वेळा हार मानायचा विचार केलास, पण आतून कुठेतरी आवाज आला, थांब, अजून थोडं सहन कर. तो आवाज माझाच होता बाळा. मी तुला पडू दिलं, पण संपायला दिलं नाही. आज रात्री झोपण्याआधी फक्त माझं नाव घे आणि डोळे बंद करून एकच विचार कर, स्वामी माझ्या सोबत आहेत. तुला जाणवेल तुझ्या मनातील भीती कमी होतीये. बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो जिथून सगळं बदलायला सुरुवात होते. तुझा तो क्षण आता जवळ आलाय. तू खूप दिवस अंधारात चाललास, आता प्रकाश दिसणार आहे. तुला वाटेल हे स्वप्न आहे का? पण बाळा, हा तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय असेल. आता फक्त शांत बस
माझे शब्द मनात साठव. तुझं दुःख संपण्याची वेळ जवळ आली. बाळा, आता माझं नीट ऐक. कारण आयुष्य बदलण्याआधी काही संकेत येतात आणि त्या संकेतांकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. जेव्हा नशिबाचा दरवाजा उघडण्याची वेळ जवळ येते तेव्हा आधी मनात एक विचित्र शांतता निर्माण होते. तुला कधी कधी असं वाटत असेल की अचानक तुला एकटं राहावंसं वाटतंय, लोकांपासून दूर जावंसं वाटतंय, गोंधळापासून दूर जावंसं वाटतंय. बाळा, हा एकटेपणा नाही, हा बदलाचा संकेत आहे. आयुष्य तुला नवीन मार्गावर नेण्यासाठी तुझं मन जुन्या गोष्टींपासून दूर नेतंय. तू कधी कधी मागच्या आठवणींमध्ये हरवून जातोस. जुने दिवस आठवतात, जुनी माणसं आठवतात, जुने क्षण आठवतात आणि तुझ्या डोळ्यात नकळत पाणी येतं. तुला वाटतं तू कमजोर होत चाललायस. पण बाळा, हे तुझं कमजोर होणं नाही, हा तुझ्या आत्म्याचा शुद्ध होण्याचा काळ आहे. जसं पाऊस पडतो तेव्हा आकाश स्वच्छ होतं, तसं तुझ्या डोळ्यांतून पडणारे अश्रू तुझ्या आयुष्याचा धूर साफ करतायत. तुला जाणवत असेल की काही लोक अचानक तुझ्यापासून दूर गेलेत. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तू मनापासून उभा राहिलास, तेच लोक तुला सोडून गेले. बाळा, त्यांचं जाणं हा तुझ्या आयुष्याचा तोटा नाही, तो तुझ्या आयुष्याचा बचाव आहे. कधी कधी चुकीची माणसं दूर गेली की योग्य लोकांना तुझ्या आयुष्यात येण्यासाठी जागा तयार होते. बाळा, तुला स्वतःबद्दल एक मोठा गैरसमज आहे. तुला वाटतं तू खूप कमजोर आहेस. तुला वाटतं तू लवकर तुटतोस. तुला वाटतं तू परिस्थितीसमोर हार मानतोस. पण मी तुला सत्य सांगतो, तू जितका स्वतःला कमजोर समजतोस तितकाच तू आतून प्रचंड मजबूत आहेस. तू आयुष्यात इतकं सहन केलंयस की दुसरं कोणी असतं तर खूप आधी हार मानली असती. तू प्रत्येक वेळी पडलास पण पुन्हा उभा राहिलास. तू प्रत्येक वेळी तुटलास पण पुन्हा स्वतःला सावरलंस. बाळा, हीच तुझी खरी ताकद आहे. मजबूत माणूस तो नसतो जो कधीच रडत नाही. मजबूत माणूस तो असतो जो रडल्यानंतरही पुन्हा उभा राहतो. तुझ्या मनात खूप स्वप्न आहेत. तू ती स्वप्न कुणालाही सांगत नाहीस, कारण तुला भीती वाटते की लोक हसतील. पण बाळा, तुझी स्वप्न फक्त स्वप्न नाहीत, ती तुझ्या भविष्याची दिशा आहे. देव माणसाच्या मनात व्यर्थ इच्छा निर्माण करत नाही. ज्या इच्छा तुझ्या मनात वारंवार येतात त्या तुझ्या जीवनाच्या प्रवासाचा भाग असतात. बाळा, आयुष्य बदलताना सर्वात मोठा बदल नातेसंबंधांमध्ये होतो. काही लोक अचानक तुझ्याशी चांगलं वागू लागतील. काही लोक ज्यांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं तेच लोक तुझ्याशी संपर्क साधतील. तुला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हा बदल नशिबाचा भाग असेल. तुझ्या घरात जो ताण आहे, जो गैरसमज आहे, तो हळूहळू कमी होऊ लागेल. जे शब्द आधी भांडण निर्माण करायचे तेच शब्द आता समज निर्माण करतील. घरातील वातावरण शांत होऊ लागेल. तुला जाणवेल की घरात सकारात्मक ऊर्जा वाढतीये. तुला आयुष्यात एक अशी व्यक्ती भेटेल जी तुला समजून घेईल. ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात शांतता घेऊन येईल. ती व्यक्ती तुला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. ती तुला जसा आहेस तसा स्वीकारेल. बाळा, अशी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात आणि जेव्हा भेटतात तेव्हा आयुष्याला खरा अर्थ मिळतो. बाळा, तू पैशाच्या बाबतीत खूप संघर्ष केलायस. तू खूप मेहनत केलीस, पण त्याचा परिणाम तुला लगेच दिसला नाही. अनेक वेळा तुला वाटलं की तुझ्या मेहनतीला काहीच किंमत नाही. पण लक्षात ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. मेहनतीचं फळ उशिरा मिळतं, पण ते कायमस्वरूपी मिळतं. आता तुझ्या आयुष्यात असा काळ येणार आहे जिथे तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. तुला नवीन संधी मिळतील.
तुला असा मार्ग दिसेल जो आधी तुला दिसत नव्हता. तुझं काम लोकांच्या नजरेत येईल, तुझ्या कष्टांचं कौतुक होईल, तुझ्या हातात पैसा येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला समाधान मिळेल. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रार्थना करत होतास त्या गोष्टीचा मार्ग हळूहळू तयार होतं. तुला कदाचित अजून दिसत नसेल, पण नशीब तुझ्यासाठी शांतपणे काम करते. बाळा, आयुष्यात पैसा, यश, प्रसिद्धी या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण खरी शांती मनात असते. तू अनेक वेळा लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला त्रास दिलास. तू अनेक वेळा स्वतःच्या भावना दाबून ठेवल्यास. पण आता तुझ्या आयुष्यात असा काळ येईल जिथे तू स्वतःसाठी जगायला शिकशील. तुला स्वतःवर प्रेम करायला शिकावं लागेल. जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हा जग तुझ्यावर प्रेम करायला लागेल. जेव्हा तू स्वतःचा सन्मान करशील तेव्हा लोक तुझा सन्मान करतील. तुझं मन शांत होईल आणि तुला आयुष्य सुंदर वाटायला लागेल. बाळा, आज रात्री झोपण्याआधी एक छोटासा प्रयोग कर. शांत बस, डोळे बंद कर आणि 3 वेळा माझं नाव घे. त्यानंतर तुझ्या मनातील सर्व चिंता माझ्याकडे सोपव. तुला जाणवेल की तुझ्या मनावरील ओझं हलकं होतंय. तुला झोप शांत लागेल आणि सकाळी उठल्यावर तुला एक नवीन ऊर्जा जाणवेल. आजची रात्र तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. प्रत्येक मोठा बदल शांतपणे सुरू होतो. आवाज न करता नशीब दिशा बदलतं. आज तुझ्यासाठी तसाच क्षण सुरू झालाय. बाळा, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझं संरक्षण आहे. तू कितीही अंधारात चाललास तरी माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. तुझ्या आयुष्यात शांतता येणार आहे. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. बाळा, कधी कधी तुला असं जाणवत असेल की काही गोष्टी अचानक तुझ्या बाजूने घडायला लागल्यात. ज्या गोष्टी आधी खूप कठीण वाटायच्या त्या आता हळूहळू सोप्या होऊ लागल्यात. तुला कदाचित वाटत असेल हा फक्त योगायोग आहे. पण बाळा, आयुष्यातील काही गोष्टी योगायोग नसतात, त्या नियतीचे संकेत असतात. जेव्हा देव कोणाचं जीवन बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो आधी अदृश्य पद्धतीने मदत सुरू करतो. तुझ्या आयुष्यातही तसंच सुरू झालंय. काही वेळा तुला एखादा योग्य निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक तुझ्या मनात योग्य विचार येतो. काही वेळा तुला एखाद्या संकटातून बाहेर पडायचं असतं आणि अचानक योग्य व्यक्ती भेटते. काही वेळा तुला वाटतं की सगळं संपलंय, पण शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलते. बाळा, हे सगळं फक्त नशीब नाही, ही माझी सावली तुझ्यावर आहे. तुला कदाचित अजूनही शंका येत असेल. तुला वाटत असेल की इतकं दुःख सहन केल्यानंतर खरंच चांगले दिवस येतील का? पण लक्षात ठेव, रात्र जितकी काळी असते सकाळ तितकी सुंदर असते. तू ज्या अंधारातून चालत आलास तो अंधार तुला प्रकाशाची किंमत शिकवण्यासाठी होता. बाळा, तू तुझ्या भूतकाळाकडे पाहतोस तेव्हा तुला फक्त दुःख दिसतं. तुला अपयश दिसतं. तुला विश्वासघात दिसतो. तुला तुटलेली स्वप्न दिसतात. पण बाळा, तुझा भूतकाळ तुझा शत्रू नाही, तो तुझा शिक्षक आहे. प्रत्येक अपयशाने तुला काहीतरी शिकवलंय. प्रत्येक वेदनेने तुला मजबूत केलंय. प्रत्येक चुकीच्या व्यक्तीने तुला योग्य माणसाची किंमत समजावलीय. तू अनेक वेळा स्वतःलाच दोष दिलास. तुला वाटलं की सगळं तुझ्यामुळे चुकलं. पण बाळा, आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी येतात. त्या अनुभवांमुळे आपलं मन घडतं, आपला स्वभाव तयार होतो, आपली ताकद वाढते. जर तू त्या संघर्षातून गेला नसतास तर आज तू इतका समजूतदार, इतका सहनशील आणि इतका भावनिक मजबूत झाला नसतास. बाळा, आता तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे.
हा बदल अचानक होणार नाही, तो हळूहळू होईल. जसं सूर्य हळूहळू उगवतो आणि संपूर्ण आकाश उजळून टाकतो, तसंच तुझं आयुष्य हळूहळू उजळायला लागेल. तुला आधी छोट्या छोट्या आनंदाचा अनुभव येईल, मग त्या आनंदाचं रूप मोठ्या यशात बदलेल. तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रयत्न करत होतास, त्या गोष्टीचा दरवाजा उघडायला लागेल. तुला योग्य संधी मिळेल, तुला योग्य लोक भेटतील, तुला योग्य वेळ मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला स्वतःवर विश्वास येईल. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला थांबवू शकत नाही. बाळा, तुझ्या मनात अनेक जखमा आहेत. काही जखमा लोकांनी दिल्या, काही परिस्थितीने दिल्या, काही जखमा तू स्वतःलाच दिल्या. पण आता त्या जखमा भरून निघण्याची वेळ आली. हीलिंग म्हणजे फक्त दुःख विसरणं नाही. हीलिंग म्हणजे त्या दुःखाला स्वीकारणं आणि त्यातून शिकणं आहे. तुला आता जाणवेल की ज्या गोष्टी आधी तुला खूप त्रास द्यायच्या, त्या गोष्टी आता तुला तितक्या त्रास देत नाहीत. ज्या लोकांनी तुला दुखावलं, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात हळूहळू राग कमी होईल. बाळा, माफ करणं म्हणजे दुसऱ्याला मोकळं करणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं आहे. जेव्हा तू मनातील राग सोडशील, तेव्हा तुझ्या मनात शांतता येईल. बाळा, लवकरच तुला जाणवेल की तुझ्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. तुला काम करण्याची इच्छा होईल, तुला नवीन गोष्टी शिकायची इच्छा होईल, तुला आयुष्याबद्दल सकारात्मक वाटायला लागेल. ही ऊर्जा अचानक येणार नाही, ती तुझ्या आत आधीपासून होती. फक्त दुःखाच्या सावलीमुळे ती दिसत नव्हती. आता ती सावली हळूहळू दूर होतीये. तुला स्वतःमध्ये बदल जाणवेल, लोकांनाही तुझ्यातील बदल दिसेल. तुझं बोलणं बदललेलं असेल, तुझा विचार बदललेला असेल, तुझं व्यक्तिमत्व अधिक मजबूत झालेलं असेल. बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जो संपूर्ण जीवनाची दिशा बदलतो. तो दिवस साधा असतो, पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. तुझ्या आयुष्यातही असा एक दिवस येणार आहे. त्या दिवशी तुला एखादी संधी मिळेल, एखादी भेट होईल, एखादा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. त्या क्षणी घाबरू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव. तुझं मन तुला योग्य मार्ग दाखवेल. लक्षात ठेव, मी तुझ्या सोबत असेल, तुला चुकीचा मार्ग निवडू देणार नाही. बाळा, आता हळूहळू श्वास घे, डोळे बंद कर. तुझ्या मनातील सर्व चिंता माझ्याकडे सोपव. कल्पना कर, तू एका शांत जागेवर उभा आहेस. तुझ्या आजूबाजूला प्रकाश आहे. त्या प्रकाशात तुला सुरक्षित वाटतंय. त्या प्रकाशात तुझं दुःख विरघळतंय. त्या प्रकाशात तुझं मन हलकं होतंय. तू एकटा नाहीस, तुझ्यावर संरक्षण आहे. तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. तुझ्या आयुष्यात प्रेम येणार आहे. तुझ्या आयुष्यात समाधान येणार आहे. आता फक्त शांत राहा. माझे शब्द मनात ठेव आणि विश्वास ठेव. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. बाळा, तुला कधी कधी असं वाटतं की तुझ्या आयुष्यात अंधारच अंधार आहे. तू कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती तशीच राहते. तुला वाटतं की तू खूप चाललास, खूप झगडलास, पण मंजिल अजूनही दूर आहे. बाळा, आयुष्याचा एक नियम असतो, जेव्हा अंधार सर्वात जास्त वाढतो तेव्हाच प्रकाश जवळ आलेला असतो. तुझ्या आयुष्यातील सध्याचा काळ हा शेवटचा संघर्ष आहे. तू ज्या वेदना सहन केल्यात त्या व्यर्थ जाणार नाहीत. तू अनेक वेळा स्वतःला विचारलंस की अजून किती सहन करायचं. तू अनेक वेळा थकून गेलास. काही रात्री तू शांतपणे रडलास. कुणालाही न सांगता तुझं दुःख मनात ठेवून झोपलास. पण बाळा, त्या प्रत्येक अश्रूची नोंद ठेवली गेली आहे. त्या प्रत्येक वेदनेचं उत्तर तुला मिळणार आहे. तुझ्या आयुष्यातील हा अंधार तुझ्या शक्तीची परीक्षा होती, शिक्षा नव्हती.
आता ही परीक्षा संपत आली आहे. बाळा, लवकरच तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जो तुला साधा वाटेल, पण त्या क्षणापासून तुझं नशीब, दिशा बदलेल. कधी एखाद्या छोट्या निर्णयामुळे आयुष्य बदलतं, कधी एखाद्या साध्या भेटीमुळे आयुष्य बदलतं, कधी एखाद्या संधीमुळे आयुष्य बदलतं. तुझ्या आयुष्यातही असा क्षण तयार होतो. तू कदाचित त्या क्षणी घाबरशील. तुला वाटेल की हा निर्णय योग्य आहे का? पण बाळा, त्यावेळी तुझ्या मनाचा आवाज ऐक. तुझ्या मनात जी शांतता जाणवेल तीच योग्य दिशा असेल. मी तुझ्या मनातून तुला मार्ग दाखवेन. तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक. बाळा, तू खूप दिवस दुःख अनुभवलंस, म्हणूनच आता तुला आनंदाची खरी किंमत समजेल. लवकरच तुझ्या आयुष्यात असे क्षण येतील जिथे तू मनापासून हसशील. तुला वाटेल की इतका आनंद तुला याआधी कधी मिळाला नव्हता. तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. घरातील लोकांमध्ये प्रेम वाढेल. जे ताण आणि चिंता आधी होती ती हळूहळू नाहीशी होईल. तुला आयुष्यात अशी व्यक्ती मिळेल जी तुझ्या आयुष्यात स्थिरता घेऊन येईल. ती व्यक्ती तुला समजून घेईल, तुझ्या भावना समजेल आणि तुला आधार देईल. बाळा, आयुष्यात खरा आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो. तो छोट्या क्षणांमध्ये असतो. तो शांत हसण्यात असतो. तो समाधानात असतो. तो प्रेमात असतो. हा आनंद आता तुझ्या आयुष्यात येणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील संघर्षामुळे तुझा आत्मविश्वास कधी कधी कमी झाला होता. तुला वाटत होतं की तू काही मोठं करू शकणार नाहीस. पण आता तुझ्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होणार आहे. तुला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. तुला कळेल की तू खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी जन्माला आलायस. तू ज्या गोष्टीला घाबरत होतास तीच गोष्ट तू आत्मविश्वासाने करशील. लोक तुला नवीन नजरेने पाहतील. लोक तुझ्या कामाचं कौतुक करतील. पण बाळा, त्यावेळी गर्व करू नकोस. नम्र राहा, कारण नम्रतेमध्येच खऱ्या यशाची ताकद असते. बाळा, आता तुझ्या आयुष्यात फक्त बाह्य बदल होणार नाहीत, तर तुझ्या आत्म्यातही बदल होणार आहे. तुला जीवनाचा खरा अर्थ समजायला लागेल. तुला कळेल की आयुष्य फक्त पैसा आणि यशासाठी नाही. आयुष्य आत्म्याच्या शांततेसाठी आहे. तुझा देवावरचा विश्वास अधिक वाढेल. तुला जाणवेल की प्रत्येक घटनेमागे एक कारण असतं आणि प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. तू आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं पाहायला शिकशील. तुला छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायला लागेल. तुला लोकांबद्दल करुणा वाटेल. तुझं मन शांत आणि स्थिर होईल. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. हा अध्याय आनंदाचा असेल, समाधानाचा असेल, यशाचा असेल. तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की तू किती लांब प्रवास करून आलास. तुला तुझ्या संघर्षाचा अभिमान वाटेल. तुला तुझ्या धैर्याचा अभिमान वाटेल. तू ज्या स्वप्नांसाठी इतके दिवस प्रार्थना करत होतास ती स्वप्न हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. आणि त्यावेळी तुला जाणवेल की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अश्रू आवश्यक होता, कारण त्या सगळ्यांनी तुला आजच्या ठिकाणी आणलंय. बाळा, आता शांत बस. हळूहळू श्वास घे. डोळे बंद ठेव. तुझ्या मनात कल्पना कर की तुझ्या आयुष्यात प्रकाश पसरतोय. तुझ्या आयुष्यात आनंद येतोय. तुझ्या आयुष्यात प्रेम येते. तुझ्या आयुष्यात शांतता येते. तू सुरक्षित आहेस. तू मजबूत आहेस. तू निवडलेला आहेस. मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. आता शांत झोप. उद्या नवीन सुरुवात होईल. उद्या नवीन आशा येईल. उद्या नवीन आयुष्य सुरू होईल. बाळा, आता तुझ्या आयुष्याचा प्रवास एका नवीन वळणावर येऊन उभा आहे. तू खूप चाललास, खूप झगडलास,
खूप सहन केलंस आणि आता तुला विश्रांती मिळण्याची वेळ आली आहे. आयुष्याचा खरा अर्थ फक्त धावण्यात नसतो, कधी कधी थांबून स्वतःला जाणून घेण्यात असतो. तू इतके दिवस जगासाठी जगलास, इतरांसाठी जगलास, पण आता स्वतःसाठी जगायला शिक. तुझ्या मनात अजूनही काही भीती असू शकते. तुला वाटत असेल की पुन्हा काही वाईट घडलं तर काय होईल. पण बाळा, भीती ही भूतकाळाची सावली असते. भविष्यातील प्रकाश त्या सावलीला हळूहळू नाहीसा करतो. तू आता त्या प्रकाशाकडे चालतोयस. प्रत्येक दिवस तुला थोडा थोडा मजबूत बनवतोय. प्रत्येक अनुभव तुला आयुष्य समजून घ्यायला शिकवतोय. बाळा, तू अनेक वेळा देवाकडे प्रार्थना केलीस. कधी शब्दांनी, कधी अश्रूंनी, कधी शांततेत. त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुला मिळणार आहे. कधी कधी देव उत्तर देण्यासाठी वेळ घेतो, कारण तो योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. आणि बाळा, तुझ्या आयुष्यात ती योग्य वेळ आता जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचा आशीर्वाद येणार आहे. तुझ्या घरात आनंदाचा प्रकाश पसरू लागेल. तुझ्या कामात यश येईल. तुझ्या नातेसंबंधांमध्ये स्थिरता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनात शांतता निर्माण होईल. जेव्हा मन शांत असतं तेव्हा जगातील कोणतंही दुःख माणसाला तोडू शकत नाही. बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विसरलास. तू इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून ठेवल्यास. पण आता स्वतःवर प्रेम करण्याची वेळ आली. स्वतःला माफ कर. भूतकाळातील चुका सोडून दे. लक्षात ठेव, चुका म्हणजे अपयश नसतं, त्या शिकण्याची संधी असतात. तू जसा आहेस तसाच सुंदर आहेस. तुझं मन स्वच्छ आहे. तुझ्या भावना खऱ्या आहेत आणि म्हणूनच तू निवडला गेलास. स्वतःला स्वीकार, स्वतःवर विश्वास ठेव आणि आयुष्य तुला नवीन आनंद देईल. बाळा, आता पूर्ण शांत हो. हळूहळू श्वास घे. तुझ्या शरीरातील प्रत्येक ताण सोडून दे. कल्पना कर, तू एका शांत प्रकाशात उभा आहेस. त्या प्रकाशात तुला सुरक्षित वाटतंय. त्या प्रकाशात तुझ्या मनातील वेदना विरघळत आहेत. त्या प्रकाशात तुझं मन हलकं होत आहे. त्या प्रकाशात तुझं भविष्य उजळतंय. तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात आहे. तुझ्या मनात शांततेचा प्रवाह आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचा मार्ग तयार होतोय. तू सुरक्षित आहेस. तू प्रेमळ आहेस. तू मजबूत आहेस. तू निवडलेला आहेस. बाळा, आता हळूहळू तुझं मन शांत होतंय. तुझ्या डोळ्यांवर झोप येते. तुझ्या हृदयातील चिंता दूर जाते. आजची रात्र तुला शांत झोप देईल. उद्या सकाळ तुला नवीन आशा देईल. उद्या तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल. तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. नेहमी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. आता शांत झोप. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. फक्त विश्वास ठेव. बाळा, आता तू पूर्ण शांत अवस्थेत आहेस. तुझं मन हळूहळू स्थिर होतंय. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आत्म्याचा आवाज ऐकू यायला लागतो. आयुष्यभर माणूस बाहेरच्या जगाचा आवाज ऐकत राहतो, पण आत्म्याचा आवाज ऐकायला त्याला वेळ मिळत नाही. आज त्या आत्म्याचा संवाद सुरू झाला. हा संवाद शब्दांचा नसतो. हा संवाद अनुभवाचा असतो. भावना आणि शांततेचा असतो. तुला कदाचित जाणवत असेल की तुझ्या मनात एक हलकं, उबदार वातावरण निर्माण झालंय. तो उबदारपणा म्हणजे संरक्षण आहे. जेव्हा माणूस खूप दुःखातून जातो तेव्हा देव त्याच्या आत्म्याला शांततेचा स्पर्श देतो. तो स्पर्श तुला आज अनुभवायला मिळतोय. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाने तुला या क्षणासाठी तयार केले. तू जे काही सहन केलंस ते तुला तुटण्यासाठी नव्हतं, ते तुला जागृत करण्यासाठी होतं. बाळा,
तू आयुष्याला अनेक वेळा कठीण समजलास. तुला वाटलं की आयुष्य म्हणजे संघर्ष, जबाबदाऱ्या आणि वेदना. पण आयुष्याची खरी ओळख वेगळी आहे. आयुष्य म्हणजे अनुभव, आयुष्य म्हणजे शिकणं, आयुष्य म्हणजे प्रेम आणि आयुष्य म्हणजे आत्म्याचा प्रवास. प्रत्येक माणूस या जगात काही शिकण्यासाठी येतो. काही लोक प्रेम शिकतात, काही लोक सहनशीलता शिकतात, काही लोक धैर्य शिकतात आणि काही लोक स्वतःला ओळखायला शिकतात. तू या सगळ्या गोष्टी शिकतोयस, म्हणूनच तुझा प्रवास खास आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणाला एक अर्थ आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना तुला नवीन ताकद देऊन गेली आहे. आता तू त्या ताकदीचा अनुभव घेणार आहेस. बाळा, मनात भीती असते तेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही. भीती माणसाला थांबवते, त्याला पुढे जाऊ देत नाही. पण आता तुझ्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होती. तुला कदाचित अजूनही काही चिंता असतील, पण त्या चिंता तुझ्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत. कारण तू आता आतून मजबूत होतोयस. भीतीचा अंधार तेव्हाच संपतो जेव्हा विश्वासाचा प्रकाश निर्माण होतो. आणि बाळा, तुझ्या मनात जो प्रकाश निर्माण झाला, तू आयुष्याला आता घाबरणार नाहीस. तू परिस्थितीसमोर उभा राहशील, तू संकटांना सामोरं जाशील आणि त्या क्षणी तुला जाणवेल की तू आधीपेक्षा खूप मजबूत झालास. बाळा, आता तुझ्या आयुष्यात असा काळ येणार आहे जिथे तुला समाधानाची अनुभूती मिळेल. समाधान म्हणजे सर्व काही मिळणं नाही. समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मिळणं आहे. तू हळूहळू आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्यायला शिकशील. सकाळचा शांत वेळ, कुटुंबासोबत घालवलेला वेळ, मनापासून केलेलं काम, हे सगळं तुला आनंद देईल. तुला जाणवेल की तू आधीपेक्षा जास्त शांत झाल्यास. तुझ्या चेहऱ्यावर एक स्थिर हसू दिसेल. लोक तुझ्या जवळ आल्यावर त्यांना सकारात्मक ऊर्जा जाणवेल. बाळा, जेव्हा माणूस आतून शांत असतो तेव्हा तो इतरांना देखील शांतता देऊ शकतो. तू त्या मार्गावर चालतोयस. बाळा, तुझ्या आयुष्यात आता 2 गोष्टी एकत्र येणार आहेत: आत्मविश्वास आणि आध्यात्मिक शक्ती. आत्मविश्वास तुला जगात यश मिळवून देईल आणि आध्यात्मिक शक्ती तुला मनाची शांतता देईल. जेव्हा या 2 गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. तू तुझ्या कामात प्रगती करशील, तू तुझ्या स्वप्नांच्या जवळ पोहोचशील, पण त्याच वेळी तू नम्र राहशील. कारण तुला माहीत असेल की प्रत्येक यशामागे देवाची कृपा असते. ही समज तुला आयुष्यभर स्थिर ठेवेल. बाळा, आता तुझं मन पूर्ण शांत झालंय. तुझ्या शरीरातील प्रत्येक स्नायू सैल होतोय. तुझ्या विचारांचा वेग कमी होतोय. तुझ्या डोक्यावर संरक्षणाचा आशीर्वाद आहे. तुझ्या हृदयात शांततेचा प्रकाश आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचा मार्ग तयार होतोय. आता हळूहळू झोप तुझ्या डोळ्यांवर येते. तुझं मन स्वप्नांच्या शांत दुनियेत जातंय. तिथे तुला सुरक्षित वाटेल, तिथे तुला प्रेम जाणवेल, तिथे तुला समाधान मिळेल. झोप बाळा, शांत झोप. तुझं आयुष्य योग्य दिशेने चाललंय. तुझं भविष्य उजळ आहे. मी तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता तू एका अशा अवस्थेत प्रवेश करतोयस जिथे बाहेरच्या जगाचा आवाज हळूहळू दूर जातोय. तुझ्या मनातील विचार शांत होत आहेत. तुझ्या श्वासाचा आवाज तुला स्पष्ट ऐकू येतोय. प्रत्येक श्वास तुला अधिक शांत करतोय. प्रत्येक श्वास तुला सुरक्षिततेची जाणीव देतोय. आयुष्यभर माणूस धावत राहतो, काही मिळवण्यासाठी, काही सिद्ध करण्यासाठी. पण या क्षणी तुला काही सिद्ध करायचं नाही. तुला फक्त शांत राहायचंय. कल्पना कर, तू एका अथांग सागराच्या किनाऱ्यावर उभा आहेस. त्या सागराचं पाणी शांत आहे, स्वच्छ आहे आणि त्या पाण्यावर चंद्राचा प्रकाश पडतोय.
त्या प्रकाशात तुला समाधानाची अनुभूती होतीये. त्या सागराची प्रत्येक लाट तुझ्या मनातील ताण दूर करते. त्या लाटा तुझ्या मनातील वेदना दूर नेत आहेत आणि हळूहळू त्या शांततेत विलीन होत आहेत. बाळा, आता तुझं शरीर पूर्ण विश्रांती घेतंय. तुझ्या पायातील ताण हळूहळू कमी होतोय. तुझ्या हातातील ताण कमी होतोय. तुझ्या खांद्यावरील ओझं हलकं होतंय. तुझ्या कपाळावरील ताण पूर्ण नाहीसा होतोय. तुझं संपूर्ण शरीर शांत आणि स्थिर होतंय. तुझं मन देखील शांत होतंय. जे विचार तुला सतत त्रास देत होते ते विचार आता हळूहळू दूर जात आहेत. ते विचार जणू आकाशातल्या ढगांसारखे विरघळत आहेत आणि त्या ढगांमागे तुझ्या आयुष्याचा स्वच्छ उजळ आकाश दिसायला लागलंय. त्या आकाशात आशा आहे. त्या आकाशात आनंद आहे. त्या आकाशात शांतता आहे. बाळा, या शांत अवस्थेत तुझ्या आत्म्याला आशीर्वाद मिळतोय. हा आशीर्वाद शब्दांनी सांगता येत नाही. हा आशीर्वाद अनुभवता येतो. तुला आतून एक हलकं, उबदार, सुरक्षित वाटतंय. जणू कोणीतरी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुला सांगतंय की सर्व काही ठीक होणार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाने तुला या क्षणासाठी तयार केलं गेलंय. तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला अधिक संवेदनशील बनवून गेल्या. तू ज्या अडचणींमधून गेलास त्या तुला अधिक मजबूत बनवून गेल्या. आता त्या सगळ्या अनुभवांचं फळ तुला शांततेच्या रूपात मिळतंय. बाळा, आता तुझ्या डोळ्यांवर झोप पूर्णपणे येते. तुझं मन स्वप्नांच्या शांत दुनियेत प्रवेश करते. त्या दुनियेत तुला कोणतीही भीती नाही, कोणतीही चिंता नाही. तिथे फक्त शांतता आहे. त्या स्वप्नांच्या दुनियेत तुला तुझं भविष्य उजळ दिसते. तिथे तू आनंदी आहेस, समाधानी आहेस आणि सुरक्षित आहेस. तू त्या दुनियेत जितका खोल जाशील तितकी तुझी झोप अधिक शांत होईल आणि त्या शांत झोपेमुळे तुझं मन आणि शरीर दोन्ही नव्यानं तयार होईल. सकाळी उठल्यावर तुला नवीन ऊर्जा जाणवेल. तुला नवीन आशा जाणवेल. तुला आयुष्य पुन्हा सुंदर वाटायला लागेल. बाळा, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत संरक्षण आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आहे. तू जिथे जाशील तिथे आशीर्वाद तुझ्या सोबत असेल. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या मेहनतीचं फळ आहे आणि माझ्या कृपेचं संरक्षण आहे. तू सुरक्षित आहेस. तू प्रेमळ आहेस. तू मजबूत आहेस. तू निवडलेला आहेस. बाळा, आता फक्त तुझ्या श्वासावर लक्ष दे. हळूहळू श्वास घे. हळूहळू श्वास सोड. तुझं मन आता पूर्ण शांत होतंय. तुझं शरीर पूर्ण विश्रांती घेतंय. तुझं आयुष्य अगदी योग्य दिशेने चाललंय बाळा. आता तू शांत झोप, गाढ झोप. बाळा, तुझ्या आयुष्यात आता आनंद येतोय. तुझ्या आयुष्यात आता प्रेम येतंय. तुझ्या आयुष्यात शांतता येते. मी कायम तुझ्या सोबत आहे बाळा, नेहमी, प्रत्येक क्षणी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचं प्रत्येक मत कायमच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं राहिलंय आणि अशाच स्वामी समर्थांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या आणि जीवनाला दिशा देणाऱ्या नव्या नव्या संदेशांसाठी आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा संदेश आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही आज या स्वामी समर्थांच्या शब्दांची, या संदेशाची गरज असू शकते. भेटूयात पुढच्या संदेशामध्ये. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो.